छत्रपती संभाजीनगरच्या क्रिकेट प्रशासनात गेल्या 1.5 दशकापासून सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक ऐतिहासिक निकाल देत जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत। गेल्या 16 वर्षांपासून ही संघटना विविध कायदेशीर कचाट्यात अडकली होती, ज्याचा थेट परिणाम स्थानिक क्रिकेटच्या विकासावर होत होता। मात्र आता न्यायालयाने स्पष्ट केलं की जून 2026च्या आधी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल। या निर्णयामुळे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून नवीन नेतृत्व आणि पारदर्शक कारभाराची आशा निर्माण झाली आहे। प्रेस कॉन्फरन्स बोलवली की माननीय उच्च न्यायालयाने आज आम्हाला इलेक्शनचा जो आमचा गुंतागुंत आहे तो सोडवला आणि सगळ्या मेंबरला त्यांनी वोटिंग करायला अलाव केले। त्यामुळे आम्ही आज इलेक्शन घेऊ शकतो आणि जून अखेरच्या पहिले त्यांनी इलेक्शन घेण्यास सांगितले आणि आता माननीय धर्मदायुक्तेच्या निर्देशाखाली हे इलेक्शन घेण्यात येईल। साधारणतः किती मेंबर वोटिंग करतात? 133 मेंबर जे आता आहेत नवे जुने हे सगळे वोटिंग करतील। टोटल 199 मेंबर होते, त्याच्यापैकी 66 हयात नाहीत, उरलेले 133 लोक वोटिंग करतील। आणि डेडलाईन कधीपर्यंत? जून अखेरच्या पहिले इलेक्शन घेण्यास सांगितलं। आणि अजून ते सांगितलं कोर्टामध्ये आमचा तोच वाद कोर्टात स्टे आला होता की नवे मेंबर आणि जुने मेंबर या वादात तो स्टे आला होता इलेक्शनला। तर आता कोर्टाने सांगितलं 2008 साली ज्यांनी वोटिंग केली त्या सगळ्यांनी वोटिंग करायची आणि इलेक्शन घ्या।